नमस्ते. चैत्र गौरीला प्रसादासाठी बनवणारी आंबे डाळ म्हणजेच वाटली डाळ आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ घ्यायची. इथे मी 3/4 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ हाताने स्वच्छ चोळून पाण्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवायची, कारण ही जी डाळ आहे ही आपण कच्चीच खाण्यासाठी वापरत असतो. तर त्यामुळे ह्याच्यावर जे काही केमिकल टाकलं असेल किंवा प्रिझर्वेटिव्ह असतील डाळीसाठी वापरलेले तर ते निघून जावे म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि आता हिला 4 ते 5 तासासाठी व्यवस्थित भिजत घालायची. आता तुम्ही जेवढी डाळ घातली असेल ती भिजल्यानंतर त्याच्या दीडपट होते. समजा 1 वाटी डाळ असेल तर ती भिजून तयार होताना पाणी निथळल्यावर 1.5 वाटी 2.5 वाटी भरते. म्हणजे त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की किती तुम्हाला चटणी बनवायची आणि किती डाळ भिजत घालायला पाहिजे. आता ही 3/4 कप डाळ होती तर ही 1.5 वाटी अजून एक्स्ट्रा भरलेली आहे, म्हणजे टोटल 2.5 वाटी झाली. त्यासाठी आता इथे आपण तोतापुरी कच्चा आंबा घ्यायचा, त्याचं वरचं साल काढून घ्यायचं. हा आंबा थोडासा आंबट कमी असतो त्यामुळे हा वापरायचा, कारण हा भरपूर मग आपल्याला डाळीमध्ये घालता येतो. आता ह्या आंब्याला आपण बारीक खिसणीच्या साह्याने व्यवस्थित सगळीकडून खिसून घेणार आहोत. मधली जी गुठळी आहे ती बाजूला काढून घ्यायची आणि आता याला व्यवस्थित आपण बारीक असं खिसून घेणार आहोत. आता हा कैरीचा किस आपला तयार झालेला आहे. तर हा एवढा आपण बारीक केलेला आहे. अजून आपण याला वाटल्यावर हा अजून बारीक होऊ शकतो. तर आता खलबत्त्यामध्ये आपल्याला किती तिखट हवं त्या प्रमाणात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. थोडी कढीपत्त्याची पानं मिक्स करायची. आता हे एकसारखं बारीक व्हावं म्हणून याच्यामध्ये आपण जे जाडं मीठ मिळतं ते मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे काय होईल तर घर्षणाने आपली ही मिरची आणि कढीपत्ता आहे तो अगदी व्यवस्थित चेचला जाईल. तर आता पत्त्याच्या साह्याने हे एकसारखं करून घ्यायचं. आणि आता आपण जी भिजवलेली डाळ आहे त्याचं पाणी निथळून घेतलंय ती यामध्ये थोडीशी मिक्स करायची. आता मिरची आणि कढीपत्त्याबरोबर यातली थोडी डाळ आपण वाटून घ्यायची. ही वाटून झाल्यानंतर ही अशी भरडसारखीच आपल्याला ठेवायची आहे. एकदम बारीक याची पेस्ट करायची नाही आणि वाटताना थोडं सुद्धा पाणी घालायचं नाही. हे आपल्याला न पाणी घालताच अशी एकसारखी वाटून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही पाटा वरवंट्यावर पण बारीक करू शकता. आता थोडासा याच्यामध्ये कैरीचा किस घालायचा आणि पुन्हा एकदा ही डाळ आपण व्यवस्थित वाटून घ्यायची. तर आता ही मी कुटत आहे कारण माझ्याकडे पाटा वरवंटा नाही, तर तुम्ही असं खलबत्त्यामध्ये पण कुटू शकता. आणि अगदीच तुमच्याकडे काही दोन्ही नसेल तर मग मात्र तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या. पण शक्यतो प्रयत्न करा की पाणी न वापरता ती हळूहळू प्लस मोडवर बारीक केली जाईल. आता ही डाळ आपली तयार झालेली आहे. राहिलेली डाळ जी आहे ती आपण याच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. तर आता ही आपण पहिली मिरची आणि कढीपत्ता घातलेली डाळ व्यवस्थित एका साईडला करून घेऊया. आणि आता जी दुसरी डाळ आहे ती आपली खलबत्त्यामध्ये घालूया. मिक्सरमध्ये काय होतं, उष्णतेमुळे ती डाळ आहे ती बारीक करताना एकदम असं पाणी सुटल्यासारखी होऊन जाते. आणि अशी तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा पाटा वरवंटामध्ये बारीक केली तर ती अगदी एकसारखी व्यवस्थित बारीक होते. आता ह्याला आपण बारीक करून घ्यायची डाळीला. पण आता आपण याच्यामध्ये कैरी घातलेली आहे म्हणजेच आंबट आंबा, तर तो बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आणि थोडासा अजून याच्यामध्ये किसलेला आंब्याचा किस घालायचा. आता हे पुन्हा एकसारखं व्यवस्थित आपण वाटून घेणार आहोत. आता ही आपली डाळ तयार झालेली आहे. तर आता ही पण आपण बाजूला काढून घेऊया. तर आता मगाशी जी मिरचीची डाळ होती आणि ही डाळ आहे, आता हे सर्व आपण एकत्र व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्याला मीठ लागेल. आता ह्या स्टेजला ह्यातली थोडीशी डाळ मिक्स झाल्यानंतर तुम्ही खाऊन चव बघू शकता. तुम्हाला वाटलं की आंबट कमी आहे तर आंबा वाढवू शकता. वाटलं थोडंसं मीठ कमी जाणवतं तर मीठ घालू शकता. आता याला थोडासा मला आंबटपणा कमी जाणवतोय तर मी राहिलेली सगळीच कैरी याच्यामध्ये घातलेली आहे. आता थोडी कैरी आपण वाटून घातली आणि थोडा आपण कैरीचा किस आहे असाच घातलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की मध्ये मध्ये डाळ खाताना आपल्याला कैरीचा टेस्ट एकदम मध्ये स्ट्रॉंगली जाणवतो. आता याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीच्या वाटीमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आणि जी बारीक मोहरी असते ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे. फक्त मोहरी आणि कढीपत्त्याचीच फोडणी द्यायची, याच्यामध्ये जिरे वगैरे काही घालायचे नाहीत. तर ह्या फक्त मोहरीचाच वास ह्या डाळीला अगदी व्यवस्थित चव देतो. आता ही फोडणी आपल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता ही डाळ व्यवस्थित हलवून घ्यायची. जर तुम्हाला तेल खायचं नसेल तर तुम्ही फोडणी न देता सुद्धा ही आंबे डाळ खाऊ शकता आणि फोडणी देऊन पण खाऊ शकता. तर चॉईस तुमचा आहे, तुम्हाला ही डाळ कशी खायला आवडते त्या पद्धतीने तुम्ही ही बनवून ह्या चैत्र गौरीला नक्की ट्राय करा.
या डाळीला कोथिंबिरीची सुद्धा गरज नसते, कारण आंबा आणि डाळीचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. तर अशी ही आंबे डाळीची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.